अयो वैजंता, आता पुढे काय करायचं म्हणतो मी? आरतीचे ताट आणि ड्युटी घेऊन बाहेर जायचं बघा. जेजुरीच्या दिशेने 5 पावले पुढे चालायचं. अय्यो ड्युटी ओवाळायची आणि भंडारा उधळायचा बघा. म्हणजे तो खंडोबाला पोहोचतो. अय्यो जाऊ की मग. चला की मग आता. अय्यो गुंडप्पा अय्यो. सदानंदाचा येको सदानंदाचा येको सदानंदाचा येको सदानंदाचा. येको अय्यो अय्यो मयप्पा काय म्हणतो रे मी हे? बाळ्या, हे काय आता? याच्यासाठी घराच्या बाहेर गेला होतास वय? अरे बाळू, आम्ही काय सांगितले होते? चंपाषष्टीच्या नवरात्रात घोड्यावर बसायचे नाही म्हणून. मग हे काय? अय्यो असे समजुतीने काय बोलता म्हणतो मी? ए मयप्पा, अरे तुझ्या ह्या बाळूने आमच्या आदेशाविरुद्धच वागायचे ठरवले की काय म्हणतो मी? बाळ्या, अरे काय विचारत्यात? कोणाचा घोडा आणला चोरून? अरे बाळू, काय विचारतात बोल की. ह्यो खंडोबाचा घोडा आहे. ह्याचं नाव आहे मनी. झालं याचं सुरू. काय बी बरोबर नका. चल उतर खाली, चल. ह्यो खंडोबाचा घोडा आहे. याला कोणी त्रास दिला तर तो पायाखाली घेतोय. अय्यो अय्यो धमकी देतोस की काय रे हे बाळू? अय्यो मी तुझ्याशी प्रेमाने वागलो याचा अर्थ तू माझ्याशी कसाही वागशील की काय रे? बाळप्पा, त्यांची इच्छा आहे नव, मग उतर बाबा खाली. मल्हारी वाट बघतो आहे. मी भंडारा कधी उधळाल आणि ड्युटी कवा तावलते. अरे आम्ही पण तेच म्हणतोय की रे. तू उतर खाली. तुझ्यामुळे पूजेला उशीर होईल बघ. या दिवसात मल्हारी घोड्यावर बसतात. तू उतर आधी घोड्यावरून. बाळ्या, अरे ऐकू येत नाही का? राहिलं. पंच उतरू का खाली? अय्यो अय्यो हे काय म्हणतो मी? अय्यो अय्यो बाळ्या, अरे उतर की रे खाली. चल. मयप्पा, या वेळेस मी गप्प बसणार नाही.
आतापर्यंत ह्या बाळूला तुझ्या मुलाला मी शिक्षा केली नाही, पण माझा आदेश मोडला म्हणून उद्या गावात भर चौकात त्याला शिक्षा होणार. शिक्षा होणार, लक्षात ठेव. घेऊन जा माझ्या डोळ्यासमोरून. जी चुकी झाली त्याच्याकडून. मायप्पा, बाळूला घरला घेऊन चल. बाळ्या चल घरला. चल. अरे बाबा, निस्ता बसून राहू न ग, काहीतरी विचार कर. तू सांगाय, मला तर काय बी सुचत नाही बघ. पार वाया गेलायस लगीन झाल्यापासून. एवढंच होतं तर माझ्यासाठी एखादी चांगली बायको बघायची. हिला कशाला गळ्यात बांधली? जास्त बोलू नका, सत्तेला बोलव. कशाला? अरे बाबा, लेख आहे तुझी, तुझं तिच्या मोर काही चालतं का? वय तुझं ती काय ऐकते का? बर, साधा नका तर तिची मायाच असते तिच्या संगन काय. कसं होणार आहे तुझं माझ्या माघारी गुन्हाच ठाऊक. तुला काय होत नाही बघ. काय लय जगशील तू, लय आयुष्य आहे तुला. सत्तेला बोलव. हा होय. सत्ते, ए सत्ते. काय हाय? काय नाही, असंच हाक मारली. असं व्हाय, मला वाटलं काय काम आहे का काय. मला हाक मारली. ये बाई सत्यवा, इकडे ये. हिला घेऊन कुठं बी बाहेर जाऊ नका. इथंच आहे घरात. जा तू काम कर. ये बाई ये. कुणाचं आहे माझं बाळ ते? मला कशाला बोलवलं हाय? ते आल्यापासनं तू आमसनी बोलली बी नाही. मी आई संग होते आणि तुम्ही मला राज्याला घेऊन चालला होता, त्यापासून मला तुमच्या बरोबर बोलायला नाही सांगितलं हाय. कुणी कुणी आहे ना. बघितलं का तुझी बायको कशी कान भरती ती? वय वय. अगं तुझ्या भल्यासाठीच घेऊन चाललो होतो आम्ही देवपाकडे. हा, भला माणूस आहे ते. खरंच? मग तुझ्या आईला पटत नाही, पर त्यो आपलं कल्याणच करणार आहे. हा, सुंदर आहे का घरात? सुंदरा, ए सुंदरा. काय झालं गोदे? अगं गोंधळ झाला हाय.
बोल की पटापटा. अगं बाळू घोड्यावर बसून त्या पंचाच्या वाड्यावर गेला हाय. पण माझा आदेश मोडला म्हणून उद्या गावात भर चौकात त्याला शिक्षा होणार. शिक्षा होणार लक्षात ठेव. घेऊन जा माझ्या डोळ्यासमोर ना. पण त्यानं तर फरमान सोडलं होतं ना व? का घोड्यावर बसायचं नाही म्हणून? अगं व्हायतीयस तर. अरे देवा पांडुरंगा, आता काय करावं? बघ दादा हाय तर तू येऊ नकस. तर तुला सांगावं म्हणून आलो मी. येतो मी. गंगे, काय करायचं ग आता? चार दिवस कौतिक झालं, बसला डोक्यावर. बाळ्या, काय झालं? मी घोड्यावर बसलो म्हणून यासनी राग आला. पांडुरंगा, रब काय रे बाळू? ए बाया, गावच्या पंचानं फरमान सोडलं होतं ना व? की 6 दिवस घोड्यावर बसायचं नाही म्हणून. हे म्हणजे खोडी काढल्यासारखं झालं. मुद्दाम करायचं हे बरं नाही. हा र बाळू, कशाला बसलास र घोड्यावर? माझा घोडा होता त्यो. बाळ्या, थोड्यासारखं बोललास तर बघ आता मग. बाबा थांबा. असं मारत्यात का? आय बसू दे की 4 दणक म्हणजे येईल जाग्यावर. मी तर म्हणती देवप्पाकडे नेऊया, म्हणजे जाग्यावर येईल. त्याचा काय उपयोग नाही. गेला याला त्या देवप्पाने ह्याच्या मोर माघार घेतली होती. असं आहे वय. माझ्या माहितीचा एक मांत्रिक आहे, त्याला सांगू का? हा बोलियो, म्हणजे ह्यो असं का करतोय ते समजल. नाही नाही, माझ्या बाळूला मी कोणामोर बी उभी करू द्यायची नाही. बाळ्या, कशापायी त्रास देतोस? आई बासा जीव कशापायी खातोस? गंगूताई, ह्याला शिक्षा होणार आहे. हवं ह्यो काय म्हणतोय? गावामोर पण शिक्षा करणार आहे. अयो वैजंता, माझ्या तळपायाची गाग मस्तकात गेली बघा. तेच मला आवडले नाही. तुम्ही जरा संयमाने घ्यायला पाहिजे होतं. अयो का म्हणतो मी? माझ्या आदेशाची पायमल्ली केली त्या बाळूने. तो देवप्पा आपल्या विरुद्ध गेला आणि काही करायला लागला तर कोण वाचवेल आपल्याला?
माझीच आठवण काढत आहे जणू. काय अक्का, काय म्हणत होतीस? ते बाप्पा आता तुम्ही ऐकलेच आहे ना. नाही, काल परवा पातूर माझ्या पाया पडत होता आणि आज तो बाळ्याजवळचा वाटायला लागला आहे तुम्हासनी. य देवप्पा, आज खंडोबाचे षडरात्र उत्सव, चंपा षष्ठी. वाद नको म्हणतो मी. अहो देवाप्पा, काही तर वाद घाला आले आहेत का काय? अय्यो, मग कशाला आलात म्हणतो मी? मागच्या वेळेला वाड्याला आग लागली होती, आठवतं ना? व हेनरी, हा धूर कसला दिसतोय? पण तुमच्याच वाड्याला आग लागलेली दिसते तनू. मंगळू, धमकी देतोस की काय? नाही नाही, थांब मंगळू, म्या समजावून सांगतो त्यासनी. पंच, अक्का, जे कमावलं आहे ते गोळा करून गावामोर पण शिक्षा करणार आहे. पण ते तर चांगलं बोलत होतं की बाळूशी. अरे गावामोर त्याचं फरमान मोडल्यावर आरती करतील का त्याची? बघितलंस? अरे केवढ्याला पडलं हे बाळू. कशाला बसायचं रे त्या घोड्यावर? आणि कुणाचा आणलास चोरून? आय लय देखना होता घोडा. मनी नाव आहे त्याच. इकडे का नाही आणला? नावे बघितला असता. खरंच आणलं त्याला? वय अगं सत्य माझच होता त्यो. अरे काय करावं गंगे? माझा ऐका, मांत्रिकाला बोलवा, समधी व्यवस्थित होईल.